आदरणीय पंडित जवळगुडे सर, कांचन फाउंडेशनचे आदरणीय सुदीपदादा चाकोते व तसेच आजचे व्याख्याते आदरणीय इंद्रनील बंकापूर या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती विराजमान व्हावं व तसेच वीरशैव विजन 2025 उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय विजय कुमार बिराजदार व तसेच वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजशेखर बुलकुले यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं। आपण सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये या सर्व मान्यवरांसाठी त्यांनी स्वागत करू। आपण कधी बोलण्याचा प्रयत्न केलाय का? मंदिरावरच्या भिंती, त्यातील नक्षीकाम, त्याची शिल्पकला, मूर्ती असतात, कारण ही कला केवळ 4 भिंती किंवा 4 दगड रचून असलेली नसून त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचं साधर्म्य आपल्याला आढळतं आणि यासाठीच इंडोलॉजी असेल किंवा अनेक अशा संस्था हेरिटेज जपण्यासाठी काम करतात आणि त्याच माध्यमातून आज खरं तर आपण इथं बसून भारतातील एकूण 51 मंदिरांचा प्रवास आपण आदरणीय बंकापूर सरांच्या मदतीने करणार आहोत। तर आजच्या दुसऱ्या पुष्पासाठी मी आदरणीय सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि शब्दसुमनाने स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय विजय कुमार बिराजदार। रामदेवची शिवगी चित्राभिषेकाने जगज्योती महात्मा बसवेश्वर प्रथम आदर करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री नरेंद्र गंभीरे आमचे मार्गदर्शक, सुदीपदादा चाकोते महावीर बँकेचे चेअरमन दीपकजी मुलसर आणि सोलापूर महाराज अध्यक्ष संदीपजी कारंजे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमात आपण ज्यांचं व्याख्यान ऐकणार आहोत ते बंकापूर सर, यांचे सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले सर्व श्रोतेवर्ग, पत्रकार बंधू आणि मीडियाचे चॅनल लोक यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। मनपूर्वक धन्यवाद सर। अस्तमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय या उक्तीप्रमाणे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची शिकवण आपल्याला भारतीय संस्कृतीत मिळते आणि त्याचंच एक प्रतीक म्हणजे दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन। तर मी उपस्थित चौधरी या सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी समाज सुधारणेचा दीप पेटवला आणि मानवतेचा संदेश दिला। त्यांच्या चरणी वंदन करून आपण आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करीत आहोत। मासव बसवेश्वरांनी जी समतेची दीप प्रत्येकाच्या मनामध्ये पेटवली त्याचं स्मरण करून आम्ही ती समता नाही दृष्टी ठेवून विजन हे काम करत आहोत। असाच विचारांचा दीप आपण अखंड पेटवत राहूया, मानवतेच्या वाटेवर चालत राहूया, ज्ञानाचे मंदिरे उभे करूया आणि बसवेश्वरांचे वचन जपूया, बसवेश्वरांचे वचन जपूया। यानंतर ना उत्सव समितीचे सचिव आदरणीय अविनाशदादा यानंतर आदरणीय सोमनाथदादा चौधरी यांना मी विनंती करतो त्यांनी वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनचे आदरणीय श्री पंडित जळकोटे साहेबांच्या ठिकाणी स्वागत करावं। वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजशेखर बुलकुले यांना मी विनंती करतो त्यांनी कांचन फाउंडेशन मनपूर्वक धन्यवाद। यानंतर आजच्या एकंदरीत आज वाचच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजशेखर बुलकुले यांना। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आदरणीय बुलकुले। वीरशैव विजन आयोजित बसव व्याख्यानमाला 2025 पुष्प दुसरं या दुसऱ्या पुष्पाचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी होत असताना या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे साहेब, श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन व आमच्या वीरशैव विजनचे मार्गदर्शक श्री नरेंद्र गंभीरे, त्याचबरोबर महावीर बँकेचे चेअरमन श्री दीपक मुनोद साहेब आणि आमचे आधारस्तंभ असणारे कांचन फाउंडेशनचे अध्यक्ष तथा समाजसेवक श्री सुदीपदादा चाकोते, त्याचप्रमाणे युवा उद्योजक पंडित जळकोटे, आमच्या उत्सव समितीचे अध्यक्ष विजय कुमार बिराजदार व आजचे व्याख्याते श्री इंद्रनील बंकापुरे जे की कोल्हापूरहून आलेले आहेत आणि आपल्या समोर मंदिराच्या देशा या विषयावर व्याख्यान ते सादर करणार आहेत।
त्याचबरोबर व्यासपीठासमोरील जे सर्व मान्यवर आपण रसिक श्रोत्यांचेही मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आभारी मानतो. 13 मे 2013 बसव जयंतीला वीरशैव विजनची स्थापना झाली. आज 2025 आहे. आमच्या संस्थेला 12 वर्षे पूर्ण झालेली आहेत. एक तप पूर्ण झालेले आहे आणि ही तपपूर्ती होत असताना या वीरशैव विजनच्या सर्व कार्यामध्ये यशामध्ये आमच्या विजन परिवारातील सर्व सदस्यांचा तितकाच सहभाग आहे. मी या ठिकाणी ते नमूद करू इच्छितो. त्या सर्वांच्या आमच्या परिवाराच्या सहकार्याशिवाय आजपर्यंत ही व्याख्यानमाला असेल किंवा संस्था असेल कार्यरत राहिली नसती. त्यांच्या बळावर काम चालू आहे. याही पुढे जाऊन काम चालू राहणार आहे. प्रास्ताविकामध्ये सांगण्यासारखे खूप उपक्रम गेल्या 12 वर्षात झालेले आहेत, पण त्यांची सगळं सांगण्या एवढा वेळ नाही आहे. फक्त 2 उपक्रम या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडतो. त्यामध्ये ही जी व्याख्यानमाला आहे 2015 साली बसवेश्वरांची माहिती व्हावी, त्यांचं कार्य माहिती व्हावं, त्यांचे विचार माहिती व्हावं या उद्देशानं बसव व्याख्यानमाला सुरू केली. समाजामध्ये प्रबोधन व्हावं, मनोरंजन व्हावं, ज्ञान वृद्धिंगत व्हावं अशा विविध हेतूनं ही व्याख्यानमाला सुरू केली. या व्याख्यानमालेत गेल्या 11 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये राज्यभरातील अनेक नामांकित वक्त्यांनी हजेरी लावली. काल डॉक्टर गिरीश जापोटिया जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे व्याख्याते होते ते काल येऊन गेलेले आहेत. त्यांचा विषय होता महात्मा बसवेश्वर 21वे शतक. उद्या छत्रपती संभाजीनगरचे हास्य कवी श्री नारायण पुरी यांचा हास्यधारा हा विषयावर विनोदी व्याख्यान होणार आहे. ही व्याख्यानमालेचे एक उपक्रम आणि दुसरा उपक्रम आहे जे की आमचं मुख्य विजन आहे. समाजसेवेचे विजन हेच आमचे विजन, हे आमचं स्लोगन आहे. त्याचं एक विजन हे आहे की गरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती मिळवून देतो. आतापर्यंत 160 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे. जवळपास 50 ते 60 विद्यार्थी. दादा मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो की सिद्धार्थ तंबाके नावाचे विद्यार्थी, त्याला 1.25 लाख रुपये पगार आहे. आणि समर्थ हिरेमठ नावाचे विद्यार्थी आहेत, त्याला MSc फॉरेस्ट्रीला आम्ही 75,000ची शिष्यवृत्ती दिली. तो आता परदेशात नोकरी करतोय. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून शिकून आज परदेशापर्यंत विद्यार्थी आमचे पोहोचतायत. याचा विजनला सार्थ अभिमान आहे. अशीच सेवा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने करत राहू एवढे बोलून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. आजचे व्याख्याते माझे सन्मित्र माननीय इंद्रनील बंकापुरे, कारादे साहेब, सन्माननीय मंच आणि उपस्थित सदन. व्यासपीठाच्या प्रत्येकाचा नामोल्लेख मुद्दामच टाळतोय बंकापुरे साहेबांना वेळ मिळावा म्हणून. मित्रांनो, एक तप झाला असंच आता राजशेखरनी उल्लेख केला या संस्थेला. हा काळ खूप बघितला तर छोटासा आहे, पण एखादी संस्था जीव धरायला किंवा वाढ होण्यासाठी आवश्यक असणारा काळ त्यांनी अतिशय यशस्वीपणे पूर्ण केलाय. आणि जे मिशन त्यांनी त्यांच्या बोधवाक्यात दिलेलं आहे त्यानुसारच ते चालतात. ही तरुणांसाठी एक आनंददायी आणि मार्गदर्शकाचा मापदंड असलेली गोष्ट आहे असं मला विदित करावं लागेल. पण आज 11वं वर्ष या व्याख्यानमालेचं आहे. मी आयोजकांना दोष देत नाही. मी अनेक वेळा या व्यासपीठावर किंवा व्यासपीठासमोर श्रोता म्हणून येत गेलेलो आहे ऐकायला. पण जी संख्या समोर दिसती ती संख्या किती ह्याच्यावर मी जात नाही. पण त्या तरुणांची संख्या कमी जी आढळते तो आम्हाला विचार करायला लावणारा भाग आहे असं मला वाटतं. कारण तरुण हा समृद्ध झाला पाहिजे, सुसंस्कृत झाला पाहिजे आचारानं, विचारानं, आणि आपल्या संस्कृतीला पुढे त्यांनी नेलं पाहिजे. आणि तेच सगळ्या गोष्टी करण्यासाठीच अशा विचार मंचाची आवश्यकता असते. आणि ते विचार मंच आज या प्रतिष्ठाननं, माफ करा, वीरशैव विजननं जे सोलापुरात ठेवलेलं आहे तर त्याची खूप आवश्यकता आहे. आणि मी संयोजकांना एकच सांगेन, समोर 100 आहेत का 150 आहेत का 200 आहेत बघू नका. ही व्याख्यानमाला अशीच अखंडपणे ज्ञानदीपाची ज्योत तेवत राहो अशीच एक तुम्हाला शुभेच्छा या प्रसंगी देतो. तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना, तुमच्या सर्व संचालक मंडळांना खूप खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या 13 मे रोजी किंवा 30 तारखेला तिथीप्रमाणे आपली तपपूर्ती होत आहे.
त्या दिवशी एखादा मोठा कार्यक्रम आका, त्या कार्यक्रमात आम्ही हिरिरीने भाग घेऊ आणि आपल्या आनंदात आम्ही सहभाग घेऊ. सोलापुरातील वीरशैव विजन हे एक अतिशय चांगलं व्यासपीठ तरुणांसाठी निर्माण केलेलं आहे. त्याचा वापर तरुणांनी सुद्धा केला पाहिजे अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मानवामध्ये रोवलं जातं आणि त्यानंतर त्याला देणारा सूर्यप्रकाश असेल, हवा, पाणी, खत पाणी, या सगळ्या गोष्टीनं त्या रोपाची वाढ होत जाते. मला वाटतं ही सर्व श्रोते असतील आणि तुमच्यासारखे मान्यवर असतील, त्यांच्यामुळं हा 12 वर्षाचा कार्यकाळ हा सुखात आणि तग धरण्यासाठी खूप मदतीचा ठरतं. त्यामुळे तुमचेही विशेष आभार. यानंतर ना आदरणीय सुदीप्त चाकोते यांना विनंती करू त्यांनी शुभेच्छा करून मनोगत व्यक्त करा. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करत आदरणीय सुदीप्त चाकोते यांचं. काय भेटत चाललंय, हे विजन माझं आहे हे समजून आपण केलं तरच त्याला ते फरक पडणार. कुठलं प्रतिष्ठान असू दे, फाउंडेशन असू दे, हे माझं आहे समाजासाठी. निश्चितच आपली पुण्याई म्हणा, कारंजे साहेब, आपण मेजर जिथं आहे तिथं जन्मलो म्हणून आपल्याला थोडं किंमत तर आहे. हेच वीर शिवलिंगाचे म्हणून महाराष्ट्राच्या पुढे तर म्हणजे मी जातीयवाद म्हणत नाही. आपण इथं म्हणजे आता विजनच्या वतीने म्हणतात त्यांनी काही एक लिंगायत समाज किंवा वीरशैव घेत नाही. सर्व धर्म आपण घेऊन जाणं आजच्या ह्याच्यात गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळात विजनच्या वतीने आता खरंच ते समर्थ यांनी उदाहरण दिलं, मला माहिती नव्हतं. ते देवाने यांना निवडल्या विचार करा, यांनी एक जरिया झाले त्यांच्या थ्रू. आज त्यांनी कुठं परदेशात जाऊन तिथं नोकरी करणार आहे. आयुष्यभरात त्यांनी आई वडिलांना विसरू शकेल पण यांना कधी विसरणार नाही. म्हणून साहेब असंच कार्य तुमच्याकडनं घडत राहू दे. आम्हाला कधीही हात मारा, तुमच्यासाठी आम्ही आहे. हे केल्यावरच आपलं कुठंतरी एक समाजाचं ऋण आम्ही फेडू असं हे करतो. आणि मी गंभीर साहेबांना सांगतो, साहेब आपल्या बँकेकडनं काही घेता येतं का बघा, की युवकांना आपण थोडं एकत्रित करून, म्हणजे युवक लोन दिल्यावरच येतील. पण ते सोडून एक सांगायचं काय उद्देश आहे, आजचं आपलं सोलापूर म्हणजे मला वाटतं तुम्ही जेव्हा जन्मलं होतं तेव्हा उत्सवप्रिय शहर होतं. आम्ही जन्मल्यावर आता अति उत्सवप्रिय शहर झालंय. नाही, अति झालंय. आम्हाला तर राजकारणी लोकांना उत्सव आलं तर महिन्याभर ऑफिसलाही बसता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. असो आपल्या व्याख्यानमाला त्यांचं मी सोलापूरला स्वागत करतो. त्यांचं आपण ऐकायला बसलो. पुन्हा एकदा सर्व वीरशैव विजन टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. असंच कार्य तुमच्याकडनं घडत राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम ग्रामदेव सीताराम चरणी नमन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित मान्यवर, सोलापूर शहरातील सर्व वडील, माता, बंधू भगिनी, मी थोडं पहिला वीरशैव विजनच्या बद्दल थोडं बोलतो. वीरशैव विजनचं गेल्या 10 वर्षाचं कार्य मी सोलापूर महापालिकेत आता जवळ 28 वर्ष झालं काम करतोय. आणि बऱ्यापैकी वीरशैव विजनचं काम करत असताना राजशेखरांचा माझा नेहमी संपर्क येतो. आणि ते काम करत असताना एवढ्या कळवळीनं हे आपल्या वीरशैव धर्मासाठी, त्या धर्मातील असलेल्या सर्व जाती पोटजातींच्या विविध कार्यक्रमासाठी ते नेहमी झटत असतात. त्यामुळे वीरशैव विजनच्या सर्व पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या गेल्या 10 वर्षापासूनची जी त्यांनी नियोजित केलेला कार्यक्रम किंवा एक तप ते त्यांनी जे मनावर घेतलेलं आहे ते आजपर्यंत त्यांनी निभावलंय, पुढे निभावतील अशी मला खात्री आहे. त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात मोठमोठे कार्यक्रम घेतले. कोरोनासारख्या व्याधीच्या कार्यकाळात अत्यंत चांगल्या पद्धतीचं गरजूंना मदत केली. त्याचबरोबर व्याख्यानमालेच्या माध्यमातून तो आपल्या शहरवासियांना, वीरशैव बांधवांना या व्याख्यानमालेचं महत्त्व काय आहे, व्याख्यानमालेतून जे काही आपल्याला व्याख्याते आपल्याला जे ज्ञान देतात त्या ज्ञानातून आपल्या संपूर्ण जीवनाचा उद्धार त्यामधून होत असतो. त्यामुळं वीरशैव विजनचं कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. आता मी थोडं बंगापुरीच्या बाईंच्या विषयाकडे येतो. त्यांचा जो विषय आहे तो आहे मंदिराच्या दिशा. मला असं वाटतं आपल्या भारतातील जी मंदिरं आहेत ती आपली ऊर्जास्थान आणि आपल्याला त्यातून मिळणारी ऊर्जेमधून आपलं जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत करायसाठी अशी मंदिरं अशी कुठेही भारतात
जी मंदिर आहेत ती जगात कुठं नाही आहेत. कारण मंदिराची बांधणी, मंदिरामध्ये मिळणारं मानसिक स्थैर्य, आपण पहा, आपल्याला असं वाटतं की मंदिरात गेल्यानंतर घंटा वाजवतो, मग परमेश्वराचं दर्शन करतो. त्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. त्यामुळे देशामध्ये ज्या मंदिराची बांधणी झाली, ज्या मंदिरात आपण ज्या परमेश्वराला नमन करतो, त्या ठिकाणी आपल्याला इतकी मला शांती मिळते. आणि असं मला वाटतं की व्याख्याते यावर अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्याला प्रबोधन करणारच आहे. परंतु मंदिराची उभारणी, मंदिराचा बांधकामाचा, वास्तूचा रचना, कारण मी एक इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, म्हणून त्याबद्दल थोडंसं मी माहिती देतोय. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मनाचा तोल जाऊ नये, मनाची शांती लाभावी अशी या मंदिराची उभारणी असते. आणि मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये मेडिटेशनला जसं महत्त्व आहे, तसं आपण आपल्या कार्यामध्ये काम करत असताना बऱ्यापैकी, जसं आता चाकोजींनी सांगितलं की उत्सव काळामध्ये सोलापूर शहरामध्ये 365 दिवसापैकी 256 दिवस उत्सव काळ कार्यक्रम असतो. कारण प्रत्येक उत्सव महापालिकेच्या निगडीत असतो. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की त्या उत्सवासाठी आम्हाला कोणत्या कोणत्या कामाला तोंड द्यावं लागतं. आणि जसं नरेंद्रने सांगितलं की आता ते उत्सवाला वेगळ्या पद्धतीचं वळण लागलेलं आहे. तर त्यामधून काही घेण्यासारखं आहे असं मला तर काय माझ्या बघण्यात काही येत नाही आहे. परंतु वीरशैव विजन जे व्याख्यानं आयोजित करतात त्यामधून नक्की घेण्यासारखं असतं. आणि जी खंत मान्यवरांनी इथं उपस्थित केली की याला तरुण वर्गाची उपस्थिती लाभणं गरजेचं आहे. त्यांना ते एक प्रकारचं अट्रॅक्शन या व्याख्यानातून होणं गरजेचं आहे, असा राजशेखर नेहमी प्रयत्न करतातच. परंतु आपण सगळ्यांनी सुद्धा आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण आपल्या तरुणांना या व्याख्यानमालेकडं, या आपल्या दिलेल्या उपक्रमाकडं कसं आकर्षित करता येईल यासाठी सुद्धा विचार करणं ही काळाची गरज ठरणार आहे. आज मी अध्यक्ष नात्याने या आपल्या उपस्थितांना जे काही माझ्या आकलनाप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे माहिती, त्यात काही थोडंसं चुकीचं पण असू शकेल तर ती क्षमा असावी. आणि आजच्या कार्यक्रमाला जे आपले बंकापडी साहेब आलेले आहेत त्यांचं आपण या व्याख्यानातून त्यांचं व्याख्यान आपण ऐकूया. आणि आपण या मंदिराच्या देशाचा जो विषय आहे तो अत्यंत चांगला विषय आपल्याला वीरशैव उपलब्ध करून दिलेला आहे. तर इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशोक शिंदे यांच्या ठिकाणी स्वागत व आदरणीय अशोक शिंदे यांना विनंती करतोय त्यांनी वीरशैव विजनच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. वीरशैव विजनच्या व्याख्यानमालेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल मी त्यांच्या ठिकाणी विशेष ऋण व्यक्त करतो व मान्यवरांनी विनंती करतो वीरशैव विजनच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या चित्रपटातल्या अभिनेत्याला टीव्ही पाहणं आणि समोर पाहणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. श्रीमद जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. व तसेच मयुरेश मणकेश्वर सर यांच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करा. नमस्कार मंडळी. खरं तर एका कार्यक्रमासाठी मी आलो होतो. मी येऊन तुम्हाला तसं डिस्टर्बच करतोय कारण कार्यक्रम सुरू होता आणि आपल्या काही मंडळींची खाली भेट झाली. पण ते कलाकारांवरती प्रेम असतं आणि तुमच्यामुळेच आम्ही असतो असं असल्यामुळे नकार देता येत नाही. त्या मंडळींनी रिक्वेस्ट केली म्हणून मी आलो. मला फारशी कल्पना नव्हती कार्यक्रमाबद्दल, पण तरी आता वीरशैव विजन सोलापूर, खरं तर सोलापूरचा माझा खूप जुना परिचय आहे. याचं कारण माझे बरेचसे नातेवाईक सोलापुरात राहतात. मी अनेक वेळा शूटिंगला इकडे आलेलो आहे आणि अनेक वर्षापासून. त्याच्यानंतर आपले सोलापूरचे काही कलाकार आहेत, म्हणजे माझा मित्र अतुल कुलकर्णी, नंतर माझ्या भाऊ मालिकेत काम करणारा अक्षर कोठारे, हां, आणि माझे बरेचसे नातेवाईक. त्यामुळे मी सोलापूरात येतो आणि आता जास्ती करून मी येतो ते मयूरमुळे. अत्यंत लहान वयात सगळ्यात जास्ती इव्हेंट्स, कॉर्पोरेट शोज, डान्सचे इव्हेंट्स, सगळ्या मुलांना ट्रेनिंग देणं
हे काम तो करतो आणि मुंबईमध्ये येऊन सगळ्या कलाकारांना भेटून त्यांना कोल्हापूरला घेऊन येतो, कोल्हापूरची मंडळींची भेट घालून देतो. इथे आता बसव व्याख्यानमालाचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्याला एक खूप चांगला मंदिर हा विषयावरती आता आपल्याला काही ऐकायला चांगलंच मिळणार. माझी खरं तर इच्छा आहे थांबायची, कारण मला पण या व्याख्यानमालेत किंवा चर्चासत्रात भाग घ्यायला खरंच खूप आवडतं. फक्त ह्याचे काहीतरी अजून एक 2-3 प्रोग्राम लाईनअप असल्यामुळे मला थांबता येणार नाही. नेक्स्ट कार्यक्रमाला कधीही मला आवर्जून बोलवलं तर मी नक्की येईन. किंवा सर्वांना इथं रंगमंचावर जमलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळींना आणि इथल्या प्रेक्षकांना असंच उत्तरोत्तर यश लाभू दे, असेच कार्यक्रम बघत राहा आणि पुन्हा एकदा मला इथं मानसन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात आधी वीरशैव विजनच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार की सलग एक तप एखादा विषय लावून धरणं, तो लोकांपर्यंत पोचवणं आणि तो यशस्वीरित्या दरवर्षी नवीन पद्धतीनं राबवणं, यासाठी खूप मोठे कष्ट लागतात. यासाठी खूप मोठं पाठबळ हे माणसांचंही लागतं आणि इतर गोष्टींचंही लागतं. ते तुम्ही अगदी यशस्वीरित्या उभं करताय. आणि इथं येईपर्यंत मला नक्की काय काम आहे विजनचं या संदर्भात फार कल्पना नव्हती. पण मी ज्या वेळेला आलो, मी ती माहिती वाचली, या सगळ्यांचं बोलणं ऐकलं, त्यावेळेला लक्षात आलं की तुम्ही लोक बलशाली भारताचं स्वप्न घडवणारी लोक आहात. आणि हा विषय खूप मोठा आहे की आपण ज्या वेळेला एका कुठल्या तरी व्यक्तीला शिकवून मोठं करून समाजामध्ये पाठवतो, त्यावेळेला त्या व्यक्तीवरती अख्खं घर हे उभं राहतं. आज या लोकांनी 150पेक्षा जास्त घरं उभी केलेली आहेत आणि ही अत्यंत क्रेडिटेबल आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या माध्यमातून समाजाला एक दिशा देणे, समाजाला उभं करणे, याहीपेक्षा पुढं जाऊन वीरशैव विजनच्या माध्यमातून ही समाज घडवण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि त्या समाज घडवण्याच्या प्रक्रियेमधला 1% हा इथे मला देण्यासाठी मिळतोय, मी माझं सौभाग्य समजतो. आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती माझ्यासारख्या नवशिकाला आमंत्रित करण्याचं तुम्ही धाडस दाखवलं, त्याबद्दल तुमच्या धाडसाला पण वंदन आहे. आजचा विषय आहे मंदिरांच्या देशा. आपली मंदिरं ही आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातो, देवाकडे काहीतरी मागतो, परत येतो आणि ही प्रोसेस अशीच अखंड चालू असते. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कधी विचार केलाय का हो की असं का होतं की ज्या वेळेला आपण गर्भगृहात जातो त्यावेळेला त्या देवाची मूर्ती बघण्याच्या ऐवजी आपले डोळे आपोआपच बंद होतात? असं काय घडतं की एक बाई जिचे वर्षभर पाय दुखत असतात ती त्या गिरनारच्या 1000 पायऱ्या चढून जाते. एक कुणीतरी बाबाजी ज्याला 2 वरती फॅन लावला तरी घाम फुटतो, त्याला थंडी वाजते, त्याला दडदडतं, तो माणूस हिमालयामध्ये अमरनाथाच्या दर्शनासाठी जातो. ज्या माणसाला धड 4 पावलं चालता येत नाही तो कित्येक किलोमीटर चालून त्या विठोबा माऊलीच्या यात्रेमध्ये चालत 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 त्या मंदिरापर्यंत पोहोचतो. नक्की काय घडतं? कुठून येते ही ताकद? कुठून येते ही मानसिक ताकद? आणि मग या सगळ्याचं उत्तर आपल्याला कळतं ते मध्ये श्रद्धा. आणि या श्रद्धेला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचवण्याचं काम
आज बसवण्णांनी केलेला आहे. आणि त्यांच्या नावानं चालू झालेल्या व्याख्यानमालेमध्ये सलग 12 वर्ष 11 वर्ष चालू असलेल्या व्याख्यानमालेमध्ये आज हा विषय मांडायला मिळतोय हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. या मंदिरांची सगळी उभारणी होत असताना मला कायम प्रश्न पडतो की याची सुरुवात कुठून झाली, आपण नक्की व्यक्त व्हायला कधीपासून चालू झालो. आणि मग आज आपण भारतातल्या खूप वेगवेगळ्या आणि भारताबाहेरच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. आणि मग आपल्याला आज फक्त गोष्टी ऐकायच्यात. आज मी काही व्याख्यान नाही आहे, आज काही नाही, आज मी फक्त गोष्टी सांगणार आहे. आणि माझी अजून एक विजनच्या मंडळींना विनंती आहे, माझ्या आधी जी कोण सगळी मंडळी बोललेली आहेत तर ते स्वतः एवढे उत्तम व्यक्ती आहेत, तुम्हाला बाहेरच्या लोकांची गरजच नाही आहे. त्यामुळे आज फक्त थोड्या गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका नावाची एक जागा आहे. आणि साधारण 50-1 वर्षांपूर्वी एक वेडा माणूस त्या रेल्वेतून निघाला होता. जाता जाता खिडकीतून काहीतरी दिसलं. त्यांना आजूबाजूच्या लोकांना विचारलं की हे काय आहे. ते म्हटले माहीत नाही, कधी गेलो नाही आहे तिथे. पण ती जागा त्या माणसाला खेचायला लागली. त्यांनी विचारलं इकडं जायचं कसं. ते म्हटले नाही, इकडं नाही जाता येत, इथं स्टेशनच नाही आहे कुठे. आणि मग एक 5 मिनिटांनंतर त्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी आपापलं सामान गुंडाळायला चालू केलं. त्यांनी विचारलं तुम्ही हे काय करताय. तर ते म्हटले नाही, इथून पुढे गाडी वळते, गाडी वळताना स्लो होते, ती थोडी हळू झाली की आम्ही इकडनं उड्या मारतो आणि चालत 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 आमच्या पाड्यावरती आम्ही निघून जातो. याही माणसानं आपली बॅग आवरली, तोही त्यांच्या पाठीमागे उभे राहिला. गाडी स्लो झाली, त्यानं उडी मारली आणि चालत 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 तो या जागेकडे आला. आतमध्ये गेल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं काही मोठमोठे गुहा दिसायला लागल्या, दगडं त्या ठिकाणी दिसायला लागली. तुम्हाला सगळ्यांना ही चित्र दिसत आहेत का? काही लाईट बंद करू. माझा चेहरा नाही दिसला तरी चालतो, एवढं देखणार नाहीये. आपण लाईट बंद करू. हा, तर इथे अशा या सगळ्या गुहा वगैरे दिसायला लागल्या. अजून आत गेले. आतमध्ये गेल्यानंतर त्यांना या दगडांवरती काढलेली काही चित्र दिसायला लागली. इथं शिंग, इथं हरिण, हे दिसतंय का तुम्हाला? इथे हाताच्या पंजा दिसतोय का काढलेला? हे असं सगळं त्यांना दिसायला लागलं. अजून आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावरती हे सगळे वेगवेगळे प्राणी दिसायला लागले. इकडे हरिण दिसायला लागलं, इकडे हत्तीसारखा प्राणी दिसायला लागला, इकडे वाघासारखा प्राणी दिसायला लागला. अजून आतमध्ये गेले. इकडे एक माणूस हातामध्ये काठी घेऊन उभा आहे. समोर कोणीतरी थांबलंय, काहीतरी चालू आहे. कदाचित तो शिकार करतोय, राखण करतोय, माहीत नाही. पण अशा या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी तिथे दिसायला लागल्या. अजून एक खूप वेगळी गोष्ट दिसली. एक छोटंसं चित्र त्या ठिकाणी दिसलं, वरतीच काढलेलं आहे, कोपऱ्यात आहे दगडांमध्ये. ते जवळून बघितलं की असं दिसतं. हा एक कोणीतरी वेगळाच माणूस आहे, हातामध्ये वेगळाच दंड आहे, उलट्या नांगरासारखं काहीतरी त्याने इथं कोचून ठेवलेलं आहे शेजारी. अभ्यासकांच्या मते हा त्यावेळेच्या तिथं राहणाऱ्या लोकांमधला कोणीतरी धार्मिक विधी करणारा एखादा तांत्रिक किंवा एखादा कोणीतरी असावा, या पद्धतीनं त्यांनी याचं वर्णन केलंय. हे काय करतायत बरं? तुम्ही बघितलंय का? आजही खेडोपाड्यांमध्ये, गावागावांमध्ये पौर्णिमेला, कापणीला, नवीन काहीतरी सुरुवात होताना, ऋतू बदलताना त्या अग्नीच्या भोवती सगळे एकत्र येऊन कमरेमध्ये हात घालून गोल चक्रा मारत सुंदर नृत्य करतात. हे ते नृत्य आहे. आणि इथं कुणीतरी हा वरती एक वाद्य वाजवताना इकडे आपल्याला दिसतोय. ही जी काही सगळी चित्र आपण बघितली आहेत ना, ही सगळी चित्र त्या माणसानं काढली आहेत त्यानं व्यक्त होण्यासाठी. तो रोज काय करत होता हे दाखवण्यासाठी. कुठल्या प्राण्यांची शिकार करायची, कुठल्या प्राण्यांची नाही करायची, कुठल्यांपासून रक्षण करायचं, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना कळाव्या म्हणून त्यांनी चित्रांची निर्मिती इथं केली. पण ही चित्र किती जुनी आहेत बरं? ही चित्र कमीत कमी 16,000 वर्ष जुनी चित्र आहेत. आपल्याला जर भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू करायचा असेल तर कमीत कमी आपल्याला 16,000 वर्ष आधी सुरुवात करावी लागते आणि मग तिथून हळूहळू आपण 22व्या शतकापर्यंत येतो. ही भीमबेटकाची जागा जगासमोर कुणी आणली आहे तर आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे बरं का. एक मराठी माणूस, पद्मश्री विष्णू श्रीधर उर्फ हरिभाऊ वाकणकर, उज्जैनचे होते मध्य प्रदेशमधले.
आणि त्या उज्जैनमध्ये राहून त्यांनी ही सगळी जागा जगासमोर आणली आणि आज जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये असणारी ती जागा आहे. जगातली एकमेव जागा ज्या ठिकाणी सलग 1,00,000 वर्ष माणूस वास्तव्य करत होता. बाकी कुठंच असं सापडत नाही. 2.5 लाख वर्ष जुन्या भिंती सापडल्या, 1.25 लाख वर्ष जुने माणसाचे सांगाडे सापडलेले आहेत, काही हजार वर्ष जुने खापडाचे तुकडे त्या ठिकाणी सापडलेले आहेत, काही हजार वर्ष त्या ठिकाणी सलग तो माणूस राहत होता. आणि किती गुहा आहेत बरं इथे. फ्रान्समध्ये अशीच एक गुहा आहे बरं का. त्या ठिकाणी 3 गुहा आहेत आणि त्या 3 गुहांमध्ये सुंदर ही चित्र काढलेली आपल्याला दिसतात. त्यांनी लगेच ती जागा मोठ्याने केली. जगभरामधली लोक ती जागा बघायला जातात. या भीमबेटक्याला अशा 650 गुहा आहेत की ज्या ठिकाणी चित्र काढलेली आपल्याला दिसतात. आपल्या भारतामध्ये असलेला वारसा आपल्याला माहीतच नाही. मगाशी नरेंद्र काका म्हणत होते तसं कोणीतरी येतं, एवढंसं काहीतरी असतं आणि मोठं मोठं सांगून जगाला त्या ठिकाणी बोलवतं. आपल्याकडे आहेच एवढं मोठं, पण ते आपल्याच लोकांना माहीत नाही. ही कुठेतरी आपल्याला सुरुवात इथून करावी लागेल. हे नृत्य आपण बघितलं, त्या नृत्यापासून या नृत्यापर्यंतचा प्रवास आपण बघायचा आहे. नृत्यच आहे, व्यक्तच होणं आहे, फक्त माध्यम बदललं आहे, कला बदललेली आहे. आणि मग त्या मंदिरामध्ये इथपर्यंत कसे आले, तो प्रवास कसा झाला, हे इथून जे सुरुवात झालं ते किती वरपर्यंत पोचलं होतं हे पण आपल्याला बघावं लागतं. आणि मग ते बघायला आपल्याला कुठं जायचं आहे तर गुजरातमध्ये. गुजरातमध्ये अहमदाबादपासून साधारण 2-2.25 तासाच्या अंतरावरती पाटण नावाचं गाव आहे. तुमच्यापैकी महिलांना पटोला माहिती असेल तर तो पटोला हा मूळ त्या पाटण गावातला. आणि काहीशे वर्षांपूर्वी तिथे सरस्वती नावाची नदी आहे. ही आपली वैदिक सरस्वती नाही, त्या गावातली सरस्वती. त्या नदीला पूर आला. त्या पूर आल्यानंतर तो सगळा गाळ आजूबाजूच्या भागामध्ये पसरला गेला आणि त्या जागा सगळ्या गाडल्या गेल्या. आपल्यावरती हे वरदान होतं. अशीच अनेक शतकं गेली. त्या मधल्या शतकांमध्ये भारतामध्ये 48,000 पेक्षा जास्त मंदिरं मुस्लिम आक्रमकांनी फोडली. हे वाचलं कारण की तिथं गाळ होता. साधारण 60-62 वर्षांपूर्वी कुणाला तरी इथं असे दगड दिसले. दगड दिसल्यानंतर त्यांनी त्याची नोंदणी केली. त्याच्यानंतर भारतीय पुरातत्व खातं आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्खनन सुरू झालं. उत्खनन चालू झाल्यानंतर त्यांना अशी वेगवेगळी दगडं दिसायला लागली, खांब दिसायला लागले. इथं एक मागं बांधलेली भिंत दिसायला लागली, पण त्याच्यावरती हे नक्षीकाम केलेलं होतं. सलग 12 वर्ष या ठिकाणी उत्खननाचं काम चालू होतं. 12 वर्ष झाली आणि मग काय दिसलं. जमिनीखाली गाडलं गेलेलं 7 मजले खोल विष्णूचं मंदिर. आणि ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे राणी उदयामती हिनं आपला नवरा भीमदेव पहिला हिच्या स्मरणार्थ बांधलेलं हे मंदिर आहे बरं का. आपल्याकडे सम्राज्ञी, स्त्रिया, राण्या यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करून ठेवलेलं आहे की आपल्याला त्याची जाणीव पण नाही. तर त्या राणी उदयामती बांधलेलं हे मंदिर इथं आपल्याला दिसतं. अतिशय सुंदर मंदिर आहे. ही पूर्ण विहीर इथे दिसते, बारव दिसते. या बाजूने एक एक पायऱ्या उतरत 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 आपण 7 मजले खोल जातो आणि हे भव्य वैभव आपल्या समोर आपल्याला बघायला मिळतं. आणि इथे हे विष्णूला अर्पण केलेलं मंदिर आहे बरं का. विष्णू राहतो कुठे? क्षीरसागरामध्ये. आणि म्हणून त्यांनी बरोबर खालच्या बाजूला जिथं पाणी आहे त्या पाण्याच्या बरोबर वरच्या भागामध्ये त्यांनी शेषशाही विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. हे एवढं मोठं वैभव घडवत असताना सुद्धा ते चुकलेले नाही आहेत बरं का. कुठंही 1 इंच पण चूक नाही. हे कसं घडलं तर मी कायम सगळ्यांना सांगतो की ज्या माणसाला विज्ञान कळतं तो माणूस आपली मंदिरं उत्तम समजून घेऊ शकतो. ज्या माणसाला विज्ञान कळत नाही त्यानं मंदिरं समजून घ्यायच्या भानगडीतच पडू नये. अतिशय बारीक सारीक गणिती कॅल्क्युलेशन, भौतिकशास्त्राचा केलेला विचार, जॉमेट्री म्हणजेच भूमिती याचा केलेला विचार, याच्यातून जे काही सगळं तयार झालं ती म्हणजे आपली ही सार्वभौम मंदिरं. मुंबईला देवांगना देसाई नावाच्या विदुषी आहेत. विदुषी म्हणजे स्कॉलर. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक सुंदर वाक्य लिहिलं आहे. त्या काय सांगतात? द हिंदू टेम्पल्स इन इट्स डेव्हलप्ड फॉर्म आर मॅन्स एफर्ट्स टू रिप्रेझेंट द कॉस्मिक ऑर्डर ऑन अर्थ. या संपूर्ण ब्रह्मांडाची रचना दाखवण्याचा पृथ्वीवरचा केलेला प्रयत्न म्हणजे आपली
पूर्ण अवस्थेमधली हिंदू मंदिरं. काय सुंदर विचार आहे. आणि हा विचार आपल्याला मंदिरांमध्ये दिसतो. भारतामधून साधारण 2000 वर्षांपूर्वी कौंडिन्य नावाचा एक माणूस दक्षिणेतून प्रवास करत करत समुद्रातून गेला, आग्नेय आशियाच्या भागामध्ये गेला. त्या ठिकाणी काही देश दिसले, काही लोक आदिवासी दिसली. तो त्यांच्याबरोबर राहिला. त्यांच्या हातामध्ये रामायण महाभारत ठेवलं, त्यांना शेती करायला शिकवली, त्यांना संस्कृती दिली. आणि मग आपल्याला लक्षात येतं की तिथून पुढे सलग 1300 वर्ष त्या भागामध्ये हिंदू राजांची सत्ता होती. तो भाग ज्याला आपण सुवर्णद्वीप म्हणतो. म्हणजे कुठले देश? इंडोनेशिया, बाली, जावा, सुमात्रा, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम हे ते सगळे देश आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय संस्कृतीचा पुरस्कार झाला. भारतीय संस्कृती तिथे जपली गेली, वाढली, टिकली. आणि मग आपल्याला लक्षात येतं की जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर हे भारतात नसून कंबोडिया नावाच्या देशामध्ये आहे. विष्णूला अर्पण केलेलं अंगकोर वाट अशा नावाने हे मंदिर आज आपण ओळखतो. त्याचं मूळ नाव आहे परम विष्णू लोक. केवढं भव्य मंदिर आहे. साधारण 400 एकरमध्ये बांधलं गेलेलं मंदिर आहे. 1.5 किलोमीटर बाय 1.5 किलोमीटरचं मंदिर आहे. एवढं भव्य मंदिर त्या ठिकाणी त्यांनी उभं केलं. आपण कल्पना पण करू शकत नाही. ज्या ठिकाणी गाडी आपल्याला सोडते तिथून मंदिराच्या मुख्य द्वारापर्यंत प्रवेश करायला आपल्याला 1 किलोमीटर चालावं लागतं. मधला जो खंदक तयार केलाय तो खंदक 600 मीटरचा खंदक आहे. एवढं प्रचंड काम त्यांनी उभं केलं. आणि हे उभं करत असताना ते वाक्य विसरले नाहीत की ब्रह्मांडाचं प्रतिबिंब दाखवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे आपली मंदिरं. आणि इथं काय घडतंय तुम्ही जर बघितलं, हा मी आहे बरं का इथं छोटासा एका कोपऱ्यात. आणि तुम्ही बघितलं तर इथे साधारण असं 80-90 मीटरच्या या प्रचंड मोठ्या बाल्कनीज आहेत. आणि या बाल्कनीजमध्ये भले मोठे समुद्रमंथन कोरलंय, रामायण कोरलंय, महाभारत कोरलंय, जयवर्मनाचं युद्ध करलंय, श्रीकृष्णाचं युद्ध कोरलेलं आहे. आणि एक प्रचंड मोठं भव्य दालन त्यांनी आपल्यासाठी उभं केलंय. आज जगामध्ये असा कुठलाच कॅमेरा नाही की ज्याच्यामध्ये त्या अखंड पॅनलचा फोटो येऊ शकतो. 70 आणि 80 मीटरचा रामायण, तो राम आपल्याला शोधावा तो दिसतच नाही. एवढं प्रचंड काम त्यांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आपल्याला बघायला मिळतं. पण तिथे मला स्वतःला आवडलेली एक उत्तम गोष्ट दिसली बरं का. काय आहे? आपला मृत्यू होतो, आपला आत्मा त्या चित्रगुप्ताकडे जातो, चित्रगुप्त यमाकडे पाठवतो. आणि यम शेवटी हे करून की बाबा रे तू स्वर्गात जा, तू नरकात जा, आणि मग जे काही तुझं कर्म आहे त्याच्यानंतर तू मोक्षाचा मार्ग परत तुझा चालू कर. आणि आपल्याकडे मला वाचनामध्ये येताना मला फार आवडलं की साधारण 30-32 प्रकारचे वेगवेगळे नरक सांगितलेत बरं का. आणि त्याच्यामध्ये रवरव नावाचा जो नरक आहे तो विज्ञानावरती निष्ठा नसणाऱ्या लोकांसाठीचा नरक आहे. हे मला स्वतःला फार आवडलेली गोष्ट आहे. मला असं वाटलं होतं की अरे बाबा मंदिरांचा अभ्यास करायचा कशाला पाहिजे, गणित भूमिती वगैरे जे सोडलं होतं सगळं आवडत नव्हतं. पण आता त्याचाच आधार घेऊन हे सगळी गोष्ट पुढे उभी झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि हे असं पॅनल आहे बरं का. ते स्वर्ग वगैरे सोडून देऊ, तिकडे कधी 2 अप्सर आहेत, कधी 3 अप्सर आहेत, ते घडत राहील. आपला मुख्य इंटरेस्ट आहे तो खालच्या पॅनलमध्ये. वर्स्ट केस सिनारिओ, वाईटात वाईट आपलं काय होईल हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून मी जरा लक्ष देऊन ते सगळं पॅनल बघितलं. आणि मग इथं तुम्ही बघितलं ना तर ही एक खूप वेगळी शिक्षा आहे बरं का की त्याच्या अंगावरती सगळीकडे खिळे ठोकलेत. एक जण त्याचा डोळा काढतोय, एक जण त्याची कातडी काढतोय, एकानं त्याच्या पायाला पूर्ण दगड बांधलेले आहेत आणि आता त्याला खाली ते समुद्रामध्ये टाकणार आहेत. असे सुंदर शिल्प तिथं आपल्याला, सुंदर म्हणू नये पण ते शिल्प आपल्याला तिथे दिसतं. आणि मग माझ्या लक्षात आलं ही शिक्षा कुणाला करतायत माहिती आहे का? जी लोक पैसे उधार घेऊन परत देत नाहीत त्यांच्यासाठीची ही शिक्षा आहे. माझ्या अनेक उद्योजक मित्रांनी अतिशय आठवणीनं हा स्पेसिफिक फोटो मागून घेतला होता. त्यांना काही लोकांना पाठवायचा होता. तुमच्याही माहितीतल्या कुणाला हवा असेल तर मला सांगा, मी नक्की पाठवेन. पण एवढं छान त्यांनी सगळ्या गोष्टी तिथे कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. पण इथं घडतंय काय तर हे जे मंदिर आहे या मंदिराचा ही पूर्वेची बाजू आहे. हे मंदिराचं पूर्ण शिखर आहे आणि या शिखराची उंची 108 हस्त आहे. त्या मंदिरं मोजायची ते सगळे प्रमाण आपल्याकडे होते. आणि 108 आकडा हा आपल्यासाठी कायमच महत्त्वाचा आहे. आपण 108 वेळेला जप करतो, 108 वेळेला आवर्तन करतो, 108 वेळेला आपण
आपली अक्षमाला घेऊन किंवा जपाची माळ घेऊन ती सलग त्या पद्धतीने फिरवत असतो, तर या 108 आकड्याचं कोडं काय आहे हे सुटत नव्हतं. आणि मग एक छान श्लोक वाचता वाचता माझ्या गुरूंना कळलं, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्याला सांगितलं, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्याला, आणि तसं करत करत ते मला कळलं. काय आहे हे गणित? तर ही आपली पृथ्वी आहे, हा आपला सूर्य आहे. आपल्या पृथ्वीचा जो व्यास आहे ना, त्या पृथ्वीच्या व्यासाला जर आपण 108 गुणलं तर आपल्याला सूर्याचा व्यास मिळतो, आणि त्या सूर्याच्या व्यासाला जर आपण 108 गुणलं तर आपल्याला पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर मिळतं. मी जे काही तुम्हाला सांगतोय ते सगळं घरी जाऊन क्रॉस चेक करून बघा बरं का. कोणीही सांगितलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. सगळं क्रॉस चेक करून बघा, सगळी गणितं करून बघा. त्याच्यामध्ये हार्डली 2-2.25% फरक तुम्हाला मिळेल. ही सगळी गणितं झालेली आहेत आजपासून साधारण 2,500-3,500 हजार वर्ष आधी. काय त्या लोकांनी केलं असेल, काय भव्य दिव्य तयार केलं असेल. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की जसं त्यांनी हा अभ्यास केला, तर आपण भूगोलामध्ये शिकलेलंच आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. पण ती ज्या वेळेला सूर्याभोवती फिरत असते त्यावेळेला असं तो पूर्ण गोल नसतो. तर एका विशिष्ट वेळेला ती पृथ्वी सूर्याच्या जवळ असते आणि एका विशिष्ट वेळेला ती पृथ्वी सूर्यापासून थोडीशी लांब गेलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग हा जो काही खेळ आहे ना, तो सगळा खेळ या आपल्या अभ्यासकांनी, ज्याला स्थपती म्हणतात, आर्किटेक्ट्स ज्याला म्हणतात, तर त्यांनी तो सगळा खेळ अंमलामध्ये आणला, त्यांनी तो शिकला. तिथं थोडंसं पुढं जायच्या आधी मी आपले जे स्थपती आहेत ना, त्या स्थपतींच्या अंगामध्ये कुठले गुण हवेत हे वर्णन आपल्या शास्त्रांमध्ये आले, ते मी सांगतो. हे जे गुण आहेत हे कदाचित प्रत्येकाकडं आपल्या अंगामध्ये असायलाच पाहिजे. काय सांगितलं आपल्या ग्रंथांमध्ये की स्थपते कर्म स्थापत्यम, इट इज द आर्किटेक्ट हू मेक्स व्हॉट आर्किटेक्चर इज. ज्या वेळेला आपण ती समोरची इमारत बघतो त्यावेळेला ती इमारत ही फक्त इमारत नसते, तर त्या स्थपतीच्या ज्ञानाचं प्रतिबिंब त्या इमारतीमध्ये दिसतं. आपल्या मंदिरांमध्ये त्या स्थपतींच्या ज्ञानाचं प्रतिबिंब दिसतं. त्यांनी 4 गुण सांगितलेत जे आपल्या स्थपतींकडे हवेत. काय हवेत? शास्त्र, जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याचा अभ्यास तुझा आहे का? कर्म, जे काही लिहून ठेवलेलं आहे ते तू शिकलास पण ते वापरायची बुद्धी तुझ्याकडे आहे का? तिसरं येतं प्राज्ञ, तू जे काही आहे ते शिकलास, ते तू वापरलंस, पण ऐन वेळेला कुठली अडचण आली तर ती सोडवण्याची तुझ्या अंगामध्ये ताकद आहे का? ती निर्णय घेण्याची क्षमता आहे का? ते म्हणजे प्राज्ञ. आणि सगळ्यात शेवटचं येतं ते म्हणजे शील. तुम्ही शिकलात, तुम्हाला ज्ञान मिळालं, तुम्हाला ते वापरता येत आहे, ऐन वेळेला आलेल्या अडचणी सोडवण्याची क्षमता पण तुमच्याकडे आहे, पण तुम्ही माणूस म्हणून नालायक आहात, तर तुम्ही मंदिरांवरती काम करू शकत नाही. शील, कॅरेक्टर हा आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचा गुण स्वीकारला गेला आहे. हे ज्या वेळेला 4 गुण एकत्र येतात त्यावेळेला तो स्थपती घडतो आणि मग अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्याला ते मंदिर बांधता येतं. आणि असंच एक मंदिर उत्तम निर्माण झालं कोल्हापूरमध्ये, महालक्ष्मीचं मंदिर. अतिशय सुंदर मंदिर आहे. आजपासून साधारण 1000-1200 वर्षांपूर्वी ते मंदिर बांधलं गेलं. आज कोल्हापूरला जगभरातून लोक या देवीच्या दर्शनासाठी येतात, आपलं गाऱ्हाणं सांगतात. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा 3 जणी त्या ठिकाणी विराजमान आहेत. या मंदिरामध्ये दरवर्षी एक चमत्कार घडतो बरं का. साधारण जानेवारीचा शेवट आणि नोव्हेंबरचा मध्य या दरम्यान या गोष्टी घडतात. काय घडतं? हे मंदिर आहे, इथं आपण मंदिर बघतोय, हा पूर्ण ताराबाई रोड आहे, हा महाद्वार रोड इथे आपल्याला दिसतोय. आणि साधारण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला ही किरणं प्रवास करत 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 अशी येतात. महाद्वार, गरुड मंडप, सभा मंडप असं करत 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 ती शेवटी गर्भगृहामध्ये प्रवेश करतात. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी ती किरणं पावलापर्यंत, दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत पोचतात आणि तिसऱ्या दिवशी ती अख्खी देवी सूर्यकिरणांना न्हावून निघालेली आपल्याला बघायला मिळते. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकानं अनुभवावा असा हा क्षण आहे बरं का. अतिशय धार्मिक, अतिशय स्पिरिच्युअल, पण तरीही अतिशय विज्ञाननिष्ठ. त्या माणसांना जर गणित येत नसतं तर हा सुंदर अद्भुत पराक्रम हा त्यांना साधताच आला नसता. आज 1000 वर्ष झाली सूर्य चुकत नाही आहे, किरणं चुकत नाही आहे, देवी चुकत नाही आहे.
आपण कुठेतरी मध्ये इमारत बांधतो आणि मग सगळं थांबतं. तर ते आपण जपणं ही आपली जबाबदारी आहे. हे जे सगळं ज्ञान एकत्र करून ठेवलंय ना, हे आपल्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये करून ठेवलेलं आहे. पुराणं 18 पुराणं आपल्याकडं प्रमुख आहेत. आज अनेक आजी कॅटेगरीमधल्या सुद्धा स्त्रिया इथे आहेत की ज्यांना पुराणं वाचायची आवड असते, सवय असते. रादर प्रत्येकानं ती पुराणं वाचावीत. मी अचानक कोणाला विचारलं की सांगा बरं 18 पुराणांची नावं, तर आपल्याला सांगता येतील का? अजिबातच नाही. आपण कुठेतरी अडकू, आपण कुठेतरी हे होऊ. पण ती गोष्ट सुद्धा आपल्याकडे संस्कृतमध्ये त्यांनी उत्तम शिकवून ठेवलेली आहे की सगळ्या गोष्टी त्यांनी कोड्यांसारख्या ठेवल्यात आणि मग एकदा ते कोडं सुटलं की आपल्याला हळूहळू पुढच्या गोष्टी कळायला मार्ग. हा एक उत्तम श्लोक आहे. काय श्लोक आहे? मद्वयम भद्वयम चैव भ्रत्रयम वचतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. असा एक सुंदर श्लोक आहे. आपल्याला संस्कृत श्लोक ऐकायला खूप आवडतात, पण अर्थ काय आहे? तर त्याचा अर्थ असा होतो, मद्वयम, म पासून चालू होणारी 2 पुराणं मत्स्य आणि मार्कंडेय. भद्वयम, भ पासून चालू होणारी 2 पुराणं भागवत आणि भविष्य. ब्रत्रयम, ब्र पासून चालू होणारी 3 पुराणं ब्रह्म, ब्रह्मांड आणि ब्रह्मवैवर्त. वचतुष्टयम, व पासून चालू होणारी 4 पुराणं वराह, वायू, विष्णू आणि वामन. आणि मग त्याच्यानंतरचा हा जो शब्द आहे ना अखंड, अनापलिंग कुस्कानी, तर या प्रत्येक अक्षरापासून एक शब्द तयार होतो. अ अग्नी, ना नारद, प पद्म, लिलिंग, कुकुर्म आणि स्कंद, अनापलिंग कुस्कानी पुराण आणि प्रचक्षते. एकदा हा श्लोक आपण पाठ केला की 18च्या 18 पुराणं आपल्या डोक्यामध्ये पक्की बसतात. आणि एकदा ती पुराणं पक्की बसली की त्यातल्या कथा आपल्या डोक्यामध्ये पक्क्या बसल्या. कथा एकदा डोक्यामध्ये आपल्या पक्क्या बसल्या की ती शिकवण आपल्या डोक्यामध्ये पक्की बसली. एकदा शिकवण डोक्यामध्ये पक्की बसली की संस्कारांचा मार्ग त्या ठिकाणी चालू होतो. या एका श्लोकातून एवढा प्रवास हा आपल्याला करायचा आहे. मी मगाशी म्हटलं की आपल्या ज्या सगळ्या देवदेवता आहेत ना, या देवदेवतांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काहीतरी आयुध आहेत, त्यांची वाहनं आहेत, त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी वेगळे असतात. या प्रत्येक गोष्टीला ना काही ना काहीतरी बारीक अर्थ इथे आपल्याला दिलेला दिसतो. हा विष्णू आहे. आपल्याला जर मंदिरामध्ये विष्णू कोरायचा असेल तर तुम्ही कन्याकुमारीमध्ये कोरा, तुम्ही काश्मीरमध्ये कोरा, किंवा तुम्ही अगदी त्या कंबोडियामध्ये कोरा. त्याच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्मच कोरावे लागतात. या विष्णूवरून अजून एक आठवलं, मी आता नुकतंच सिद्धेश्वर मंदिरामध्ये जाऊन आलो आणि त्या तुमच्या मंदिराच्या शिखरावरती विष्णूची खूप सुंदर अवतार रूपं कोरलेली आहेत बरं का. म्हणजे मी खूप कमी छान अवतार रूपं बघतो, ती तुमच्या इथल्या मंदिरामध्ये मला बघायला मिळाली. एकदा ती जाऊन परत सगळ्यांनी ऑब्झर्व करा. खूप सुंदर सर त्यांनी ते काम तिथे घडवलेलं आपल्याला बघायला मिळतं. याच्या हातामध्ये काय आपल्याला दिसतं तर शंख, चक्र, गदा आणि पद्म. पण याचा अर्थ काय आहे तर त्याच्या हातामध्ये असणारं सुदर्शन चक्र हे आपल्या मनाचं प्रतीक म्हणून येतं. त्याच्या हातामध्ये असणारा पांचजन्य नावाचा शंख हा पंचमहाभूतांचं प्रतीक म्हणून त्याच्या हातामध्ये येतो. त्याच्या हातामध्ये असणारी कौमुदकी नावाची गदा ही आदिविद्येचं प्रतीक म्हणून येते. आणि खाली असणारं कमळ हे सतत वाढत जाणाऱ्या ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून त्याच्या हातात येतं. आणि मग ज्या वेळेला ही आयुध आपापले हात बदलतात, ज्या वेळेला एक आयुध दुसऱ्या हातामध्ये जातं, त्यावेळेला तो संकर्षण होतो, तो अनिरुद्ध होतो, तो प्रद्युम्न होतो, तो वासुदेव होतो. असे करत 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 त्याचे 24 वेगवेगळे व्यूह तयार होताना आपल्याला बघायला मिळतात. एवढं प्रचंड काम हे त्यांनी उभं केलेलं आपल्याला दिसतं. या विष्णूला मी अवतारांबद्दल म्हटलं. गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आलाय, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला या पृथ्वीवरती निष्पापांना त्रास दिला जाईल, ज्या ज्या वेळेला या पृथ्वीवरती पाप करणाऱ्यांचं प्रमाण वाढेल, त्या त्या वेळेला मी वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन या पृथ्वीला या धर्माचं चक्र परत तयार करायला मदत करेल. यातल्या काही अवतारांचा परिचय आपण इथे करून घेऊयात. त्या मध्य प्रदेशमध्येच उदयगिरी नावाची एक जागा आहे. आपण कर्नाटकला जातो. कर्नाटकमध्ये हम्पीला तुम्ही अनेक जण गेला असाल, अनेकांना जायचं असेल तर त्या हम्पीमध्ये विठ्ठल मंदिर आहे. तर त्या विठ्ठल मंदिराच्या एका खांबावरती ही कथा आपल्याला दिसते बरं का. नरसिंह अतिशय उग्र अवतार विष्णूचा. तो का घ्यावा लागला तर तो हिरण्यकश्यपूसाठी. हिरण्यकश्यपू नावाचा असुर ज्याला वरदान मिळालं होतं
तो सकाळी मरणार नाही, तो रात्री मरणार नाही, तो घरात मरणार नाही, तो घराच्या बाहेर मरणार नाही, त्याला कुठल्याही हत्यारानं मृत्यू येणार नाही, अशा सगळ्या गोष्टी असताना मग त्यानं त्याचा मुलगा जो होता प्रल्हाद त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याला मारायचे अनंत प्रयत्न त्यानं त्या ठिकाणी केले, पण त्याच्यात त्याला यश नाही मिळालं. आणि मग एक दिवस शेवटी चिडून त्यानं त्याला विचारलं की अरे कुठं आहे तुझा विष्णू? तो म्हटला माझा विष्णू सगळीकडे आहे. तो म्हटला या खांबात आहे का? म्हटलं हो, या खांबात पण आहे. असं म्हटल्यानंतर त्या हिरण्यकश्यपूनं त्या खांबाला जोरात लाथ मारली आणि लाथ मारल्यानंतर एक अकराळ विक्राळ नरसिंह त्या खांबातून बाहेर आला आपल्याला दिसतो. सगळे घाबरले. स्वतः प्रल्हाद त्या ठिकाणी लपून बसला, पण शेवटी तो हिरण्यकश्यपू आहे, तो राजा आहे, त्याला माहिती आहे त्याची ताकद काय आहे, आणि म्हणून त्यानं थेट नरसिंहावरतीच आक्रमण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. स्वतः नरसिंह दचकला की एवढं उग्र रूप बघून कोणीतरी घाबरेल, पण हा नाही घाबरला. आणि मग दोघांमध्ये तुंबड युद्ध चालू झालं. आपल्या सगळ्यांना सवय आहे नरसिंह बघायची की त्यानं मांडीवरती घेऊन हिरण्यकश्यपूला फाडलंय. पण त्याच्या आधी काय झालं तर त्या कलाकारानं त्याच्या आधी जे काही घडलं ना ते या शिल्पांमध्ये शिल्पबद्ध केलेलं आपल्याला दिसतं. तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा नरसिंह आहे, हा हिरण्यकश्यपू आहे. एका हातानं त्यानं त्याचा खांदा पकडलाय, एका हातानं त्यानं त्याचा तलवार असलेला हात पकडलाय, एक पाय त्यानं त्याच्या पायामध्ये अडक म्हणून अडकवलाय, आणि आता बरोबर त्याला फिरवून तो मांडीवरती घेणार. तोच क्षण कलाकारानं त्या शिल्पांमध्ये कोरलेला तिथे आपल्याला बघायला मिळतो. आणि मग ज्या वेळेला आपण अजून जवळ जाऊन ती शिल्प बघतो त्यावेळेला ती शिल्प आपल्याशी बोलायला लागतात. आपल्याला चिडलेला नरसिंह दिसायला लागतो. त्याचे डोळे बघा, त्याचा जबडा बघा, त्याचा आवेश बघा. आणि त्याच वेळेला त्या हिरण्यकश्यपूला माहिती आहे की मला मृत्यू येणार नाहीये. त्याला शंख दिसतंय, चक्र दिसतंय, गदा दिसतेय, पद्म दिसतंय, खड्ग दिसतंय, भाला दिसतंय, त्याला सगळं दिसतंय, पण त्याला उगारलेला हात दिसत नाहीये. तरी तो कसा हसतोय बघा. त्याला माहिती आहे त्याला मृत्यू नाहीये. तो शांत आहे, तो आपण असंच लढत राहू, मला काहीच अडचण नाही. आणि मग एका क्षणी त्या नरसिंहाचा जो काही संयम आहे तो संयम सुटतो. संयम सुटल्यानंतर त्याचा हात इथे उगारला जातो. अजूनही हा हसतोच आहे बरं का. त्याचं लक्ष बाकी सगळीकडे आहे, पण या उगारलं गेलेल्या हातावरती नाही आहे. आणि मग ज्या वेळेला त्याला तो हात दिसतो त्यावेळेला त्याला कळतं की अरे हे तर हत्यार नाही आहे, ही नखं आहेत. मी घरात नाही आहे, मी घराच्या बाहेर नाही आहे, मी उंबरठ्यावरती आहे, सकाळ नाही आहे, रात्र नाही आहे, संध्याकाळ आहे. हा देव पण नाही आहे, दानव पण नाही आहे, माणूस पण नाही आहे, प्राणी नाही आहे, सगळ्यांचं एकत्रित रूप आहे. आणि आता माझी शेवटची घटका जवळ आली आहे. हे ज्या वेळेला त्याला कळतं त्यावेळेला त्याचा बदललेला चेहरा पण आपल्या कलाकारांनी कोरलेला दिसतो. आपल्या दगडांमध्ये प्रचंड ताकद आहे. आपली दगडं बोलतात, फक्त आपल्याला त्यांची भाषा आली पाहिजे. आणि मग एकदा दगडांची भाषा आपल्याला यायला लागली की बाकी काही नाही आलं तरी चालतं. आणि मग याच्यानंतर काय घडलं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्या नरसिंहाने हिरण्यकश्यपूला पोटावरती घेतलं आणि त्याचं पोट पूर्ण फाडून टाकलं. इथं त्याच्या बाहेर आलेल्या आतड्या सुद्धा कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. या ज्या आपल्या पुराण कथा आहेत, ही जी शिल्प आहेत ना, ही आपल्याला काहीतरी शिकवतात बरं का. नरसिंह आपल्याला काय शिकवतो तर नरसिंह शिकवतो की शत्रूशी कसं वागलं पाहिजे. तो शिकवतो की तो नरसिंहाच्या हातामध्ये हिरण्यकश्यपू सापडू दे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये अफजल खान सापडू दे, किंवा मुंबई पोलिसांच्या हातामध्ये अजमल कसाब सापडू दे, शत्रू सापडला की तो फाडलाच पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. एवढ्या ताकद देणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्या देवतांच्या हातामध्ये जी आयुधं आहेत ती फक्त साध्या पूजेसाठी नाही आहेत. या सगळ्या गोष्टी त्याच्यातून आपल्याला कळतात. याच विष्णूचं अजून एक महत्त्वाचं रूप म्हणजे श्रीराम. आज तुमच्या माझ्या आयुष्यातली एक अतिशय महत्त्वाची घटना, सौभाग्याची घटना की आपण जिवंत असताना अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहताना बघणं, ही मला वाटतं की आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज भारतभरामध्ये रामायणाची वेगवेगळी रूपं त्या मंदिरांवरती कोरलेली दिसतात बरं का. तुम्ही जर वेरूळला गेलात, महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर इथून हार्डली 4-5 तासांच्या अंतरावरती फक्त आहे. आणि तुम्ही जर तिकडे गेलात तर तुमच्या लक्षात येईल की इथे दक्षिणेच्या भिंतीवरती एक सुंदर रामायण कोरलंय.
आणि हे असं झिगझॅग वाचायचं बरं का, इकडून चालू करायचं, खाली यायचं, परत इकडे जायचं, खाली यायचं, परत इकडे यायचं, या पद्धतीनं आपल्याला ही गोष्ट वाचावी लागते. आणि मग जसं आपण जवळजवळ बघत जातो तसं आपल्याला लक्षात येतं की अरे इथं कुणीतरी एक हरिण दिसतंय, इथं कुणीतरी एक हरणाच्या माणसामध्ये रूपांतर होताना दिसतोय, इथं कुणीतरी एक स्त्री आहे जी त्या रथातून जाताना ओरडून त्या विनंती करते वाचमा म्हणून, इथं कुणीतरी 2 जण आहेत, मध्ये 7 झाडं आहेत आणि मग त्याच्या आडून कुणीतरी बाण इथं 2 लढणाऱ्या माकडांना मारतंय आणि मग अशा सगळ्या गोष्टी दिसतात. इथे खाली अनेक हातांचा अनेक चेहरा असलेला कुणीतरी आकृती दिसते आणि त्याच्यासमोर आपल्या पूर्ण शेपटीचं वेटोळ करून करून त्याच्या समोर उंचीवरती बसलेलं कुणीतरी वानर आपल्याला बघायला मिळतं. इथं खाली तुम्ही बघितलं तर इथं सगळी माकडं हातामध्ये दगडं घेऊन या पाण्यामध्ये काहीतरी बांधताना आपल्याला बघायला मिळतं. हे एवढं प्रचंड काम आपल्याकडे उभं केलंय. आणि मग ज्या वेळेला आपल्याला ही दगडं बोलायला लागतात आणि मग आपल्याला ते ऐकू यायला लागतं, त्यावेळेला आपल्याला काय दिसतं की त्या रावणाकडे लक्ष्मणानं नाक कापलं म्हणून तक्रार करायला गेलेली शूर्पणखा आपल्याला दिसते. त्या सीतेला रावणापासून वाचवावं म्हणून आपल्या प्राणपणानं त्या रावणाबरोबर युद्ध करणारा जटायू आपल्याला दिसायला लागतो. आणि आपल्या संपूर्ण आयुष्यातलं जे काही ताकद आहे ती एकत्र आणून तो रामसेतू बांधताना ती वानरसेना आपल्याला इथे दिसायला लागते. ही खूप बोलकी शिल्प आहेत बरं का. आज आपण सोलापूरसारख्या ठिकाणी आहोत, इथून खूप सुंदर सुंदर जागा तुमच्या अगदी जवळच्या अंतरावरती आहेत. तुमचं सोलापूरच्या विद्यापीठामधलं आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं म्युझियम देखील खूप संपन्न म्युझियम आहे, तेही प्रत्येकानं बघा. तिथेही खूप सुंदर शिल्पांचे अनेक तुम्हाला नमुने हे त्या ठिकाणी बघायला मिळतील. तर या मंदिरांवरती फक्त रामायण, महाभारत, पुराण कथा याच सगळ्या गोष्टी कोरल्यात का? तर अजिबातच नाही. याच्यावरती आपल्याला खूप छान छान गोष्टी कोरलेल्या दिसतात बरं का. ही गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? मगर आणि माकडाची गोष्ट, की ज्याच्यामध्ये त्या मगर आणि माकड मित्र असतात आणि मग त्या मगराचं जो कोण त्याची बायको आहे ती म्हणते अरे तुम्ही त्या माकडाचं काळीज घेऊन या. मग ते त्याला मध्ये घेऊन जातं आणि म्हणतं अरे मला तुझं काळीज हवं आहे. तो म्हणतं अरे तर मी झाडावरती ठेवलंय, तर तू मला परत घेऊन चल, मी तिकडनं काळीज घेऊन येतो आणि मग तू तुझ्या बायकोला देऊन टाक. असं म्हणून मग तो येतो झाडावरती आणि मग तिकडून त्याला सांगतो की बघ मी कसं स्वतःला मला वाचवलं याच्यातून. म्हणजे त्या ऐन वेळेला संकटातून आपण कसं सुटू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही गोष्ट. आता ही गोष्ट किती जुनी आहे बरं? ही गोष्ट मी माझ्या आजी आजोबांकडून ऐकली, आई वडिलांकडून ऐकली आहे, तुम्ही ती ऐकली असेल, त्यांनी कुणीतरी सांगितली असेल. तर भुवनेश्वरमध्ये ओडिसामध्ये परशुरामेश्वर नावाचं मंदिर आहे. त्या परशुरामेश्वर मंदिराच्या बाहेरच्या खिडकीवरती ही गोष्ट कोरलेली आपल्याला दिसते बरं का. इथं मगर आहे, इथं माकड आहे, इथं ते झाडावरती चढते, अशी अखंड गोष्ट कोरलेली आपल्याला दिसते आहे. हे मंदिर आजपासून 1400 वर्ष आधी बांधलं गेलेलं मंदिर आहे. आपण ज्या काही गोष्टी ऐकतो त्या गोष्टी पण किती जुन्या आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे. अशीच अजून एक गोष्ट आहे बडबड्या कासवाची. तुम्ही ऐकली आहे का? की एक बडबड कासव असतं, त्याला बडबडायची खूप सवय असते. म्हणजे गरज नसतानाची बडबड एखाद्याचा किती घात करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही गोष्ट. तुमच्याही अवतीभोवती अशी लोक असतील ज्यांनाही तुम्ही नंतर दाखवा. तर काय घडतं की त्या बडबडायला खूप, त्या कासवाला खूप बडबडायची सवय असते, पण ते ज्या तलावामध्ये राहत असतं त्या तलावातलं पाणी संपायला येतं. 2 हंस हे त्याचे मित्र असतात. ते म्हणतात की बाबा रे इथून जवळच एक मोठा तलाव आहे, तिकडं भरपूर मासे आहेत, भरपूर हिरवळ आहे, आपण तिकडं जाऊ. असं म्हणून ते म्हणतात की आम्ही तुला तिकडे घेऊन जातो. अच्छा झाला फोन, धन्यवाद. तर बडबड्या कासव तर ते काय करतं की ते हंस त्याला हाताला म्हणजे ते काठीत घेऊन येतात. काठी घेऊन आल्यानंतर ते कासव त्या काठीला पकडतं आणि ते उडत उडत त्याला दुसरीकडे घेऊन जायला लागतात. वाटेत त्याला काहीतरी दिसलं असेल ते सांगायला म्हणून ते तोंड उघडतं, खाली पडतं, वाघ किंवा सिंह येतो आणि त्यांना खाऊन टाकतो. तर अननेसेसरी बडबड किती घात करू शकते याचं उत्तम उदाहरण ही गोष्ट कोल्हापूरजवळ जे कोपेश्वरचं मंदिर आहे त्या मंदिराच्या खांबावरती कोरलेली आपल्याला बघायला मिळते.
ते मंदिर आजपासून साधारण 1000 वर्ष आधी बांधलं गेलेलं मंदिर आहे. आपण ज्या गोष्टी ऐकतो त्या गोष्टी किती जुन्या आहेत हे मंदिरात गेल्यावरती आपल्याला कळायला लागतं. बरं, या मंदिरांवरती अजून काय आहे बरं? तर या मंदिरांवरती सगळ्या मानवी भावभावना कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यातून कुठलीही भावना सुटलेली नाही आहे. हे एक शिल्प आहे खजुराहोच्या मंदिरावरती. तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही जी कोण स्त्री आहे ना ती इथं डोळ्यांना काजळ लावते बरं का. ही जी काय काठी आहे त्याला मराठीमध्ये आय लायनर म्हणतात. मला काय त्याला दुसरा शब्द मला माहीत नाही, पण हे इथं आपल्याला बघायला मिळतं. पण या शिल्पामध्ये बघायचं काय आहे? प्रत्येक शिल्पामधली अशी एक गोष्ट असते की त्यांनी काहीतरी सुंदर आणि एक वेगळं काहीतरी केलेलं असतं. तर या शिल्पामध्ये जर तुम्ही नीट निरखून बघितलं तर तिच्या शेजारी तिचा खाली असणारा जो सेवक आहे ना तर त्याच्या खांद्यावरची पर्स बघा. इथे उपस्थित असणाऱ्या स्त्रियांपैकी कुणालाही जर असं वाटत असेल की आपण फार आधुनिक आहोत, आपण फार ट्रेंडी आहोत, आपण काळाच्या पुढे आहोत, तर त्यांनी 1000-1200 वर्ष जुन्या आपल्या मंदिरांमध्ये भेट द्यावी. तुम्हाला कळेल की तुम्ही आता जे काही करताय ते 1000 वर्ष आधी सगळे करून बसलेले आहेत. हे फार फार सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला या मंदिरांमध्ये दिसतात. या ज्या स्त्री शिल्प आहेत ना यांना सुरसुंदरी असं म्हणतात. आणि या सुरसुंदरी काय काम करतात तर त्याचं कोडं हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी उलगडून दाखवलंय. एक सुंदर ओवी येते. त्या ओवीमध्ये काय येतं की शब्द, रस, रूप, स्पर्श आणि गंध ही 5 अशी तत्व आहेत, हे 5 असे विकार आहेत की त्यांना आपण जर कंट्रोल केलं तर आपण एखाद्या गोष्टीमध्ये साधना करू शकतो. पण याच गोष्टी तुम्हाला साधनेपासून लांब घेऊन जातात. आणि मग तुमची अवस्था कशी होते तर त्या मगरीनं चघळत त्या शिकारीला पाण्यामध्ये ओढून जाते ना, त्या शिकारीसारखी तुमची अवस्था होते जर तुम्ही ह्याच्यात गुरफटून पडलात तर. आता तुम्ही विचार करा, आपण इथं बसलोय, आपण इथं अध्यात्म, ब्रह्मांड, मंदिरं, भावभावना या सगळं आपण इथे बोलायला लागलोय, पण अचानक बाहेरून जर कांदा भजीचा वास आला, आपलं लक्ष लागेल का हो कार्यक्रमात? तुमचं जाऊ दे, माझंही नाही लागणार कार्यक्रमात, मला आवडते कांदा भजी. तर याला म्हणतात गंधविकार, की आपण त्याच्याकडे खेचले जातो आणि आपल्या आहे त्या हातातल्या कामांवरती आपण दुर्लक्ष करतो. तर या विकार ज्या स्त्री रूपांमधून मंदिरांवरती कोरलेले आहेत त्यांना सुरसुंदरी म्हणतात. आणि म्हणून मंदिरांना बाहेरून फेरी मारणं अपेक्षित आहे. तुम्ही ज्या वेळेला बाहेरून फेरी मारता त्यावेळेला तुम्ही हे सगळं बघता. मग तुम्ही मंदिरात प्रवेश करताना एक एक प्रश्न विचारत प्रवेश करता की बाबा रे, मी सत्व, रज, तम या 3 गुणांना आपलंसं केलंय का? मी असू दे, वाचतं कधी कधी, काय अडचण नाही. याला म्हणतात कुठला विकार? शब्द, रस, रूप, स्पर्श आणि गंध. तर आपण विचलित होऊन जाऊ नका, तुम्ही माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. मग आपण एक छान अजून एक गोष्ट ऐकणार आहोत बरं का. तुम्ही, मी, आपण सगळेजण या परमतत्व शिवाचे भक्त आहोत आणि या शंकराशी निगडीत अनेक सुंदर कथा मंदिरांवरती आलेल्या आपल्याला बघायला मिळतात बरं का. इथं काय घडतंय तर शिव आणि पार्वती एकांतात आहेत. त्यांनी त्यांच्या द्वारपालांना सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही वरती सोडायचं नाही. आता साक्षात मालकाने सांगितलंय कुणाला सोडायचं नाही म्हटल्यावरती कोण कशाला सोडेल? हे सगळे एका बाजूला कैलासावरती चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला तो रावण कुबेराला हरवून प्रवास करत करत लंकेकडे निघालाय. वाटेत कैलास पर्वत दिसला. तो म्हटला, अरे मी तर शिवाचा भक्त आहे, मला शिवाचं दर्शन घेतलं पाहिजे. असं म्हणून तो तिथे पोचला. त्याने त्या द्वारपालाला सांगितलं की अरे सांग मी आलोय म्हणून. तो म्हटला नाही, आम्हाला सोडायला नाही म्हणून सांगितलं. आणि मग अशा असतात, तुम्ही अनेकांना भेटला असाल, तू लाव फोन, तुला माहीत नाही काय मी कोण आहे, असे असतात. तर तसंच त्या रावणानेही केलं. पण द्वारपाल काय ऐकायला तयार नाहीत. आणि मग तो काय करतो, तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जर मला वरती सोडत नसाल तर अखंड कैलास पर्वत उचलूनच मी लंकेला घेऊन जातो. असं म्हणून त्या कैलास पर्वताच्या खाली घुसतो आणि संपूर्ण पर्वत उचलायला चालू करतो. ज्या वेळेला तो पर्वत उचलायला चालू करतो त्यावेळेला सगळीकडे धावपळ होते.
भूमी हलते आणि तुम्ही बघितलं तरी साक्षात पार्वती त्याच्या अंगावरती रेलून पडलेली इथे आपल्याला बघायला मिळते. ही जी कोण दासी आहे ती एवढ्या जोरात पळत निघाली आहे की तिच्या केसांचा अंबाडा सुटलेला सुद्धा त्या कलाकारांनी इथे दाखवलाय. हे सगळे गण बिथरलेले आहेत आणि मग आता काहीतरी पराक्रम होणार आहे, चमत्कार होणार आहे म्हणून सगळे विद्याधर, गंधर्व, देव, अष्टदिक्पाल हा सगळा पराक्रम बघायला इथे वरती आलेले आपल्याला बघायला मिळतात. सगळीकडे धावपळ चालू आहे पण शेवटी ते शिव आहे. म्हणतात अरे मी असताना तुम्ही कशाला घाबरताय, मी आहे ना इथे, असं म्हणून ते आपल्या एका पायानं तो अखंड पर्वत खाली दाबायला चालू करतात. जसा तो पर्वत खाली दाबायला चालू करतात तसं आपल्याला लक्षात येतं की अरे त्याचा एक एक हात गळत पडलाय. त्या एक तोंड रडवेलं झालंय, एक तोंड माकडासारखं झालंय, एक तोंड आश्चर्यचकित झालंय, असे त्याच्या सगळ्या तोंडांवरचे हावभाव त्याचे बदलायला लागतात. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे आता जर मी काही नाही केलं तर हा संपूर्ण कैलास माझ्या अंगावरती येईल आणि इथंच माझा जो काही असेल तो शेवट हा या ठिकाणी होईल. आणि मग काय घडतं, त्याला आठवतं की अरे हा तर भोळा सांब आहे. मी जर याची स्तुती केली, मी जर याचं कौतुक केलं, मी जर याची विनवणी केली तर कदाचित मला इथून अभय मिळेल. आणि मग एक अजरामर स्तोत्र गायला तो चालू करतो. कुठलं स्तोत्र तर जटाटवी जलप्रव प्रवाह पावितस्थले गलवेलंब लंबिताम भुजंग तुंग मालिकाम धगत 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 ज्वल ललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतिक्षणम मम. अशा पद्धतीने एक प्रचंड मोठं स्तोत्र तो गातो. हे सगळं गायल्यानंतर त्या शिवाला कळतं की अरे हा तर आपला भक्त आहे, नाही कसाही असला तरी आपलाच आहे, सोडून देऊ असं म्हणून तो त्याला सोडून देतो. ते सगळं वजन काढून घेतो आणि मग जाताना त्याला तो वीणा भेट म्हणून देतो. तर ह्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी कोरलेल्या आपल्याला दिसतात. याच्या मगाशी जे आपण शिल्प बघितलं ना, हे शिल्प किती मोठं आहे माहिती आहे का? साधारण 7-7.5 फूट लांब, 6-6.25 फूट खोल आणि 13-14 फूट उंच एवढं प्रचंड मोठं शिल्प वेरूळच्या लेणीमध्ये कोरलेलं आहे. आणि आता तुमच्या समोर जे शिल्प तुम्ही बघताय ना, ते शिल्प केवढं आहे तर हे जे शिल्प आहे हे साधारण 2.5-3 फुटाचं शिल्प आहे आणि हे जे शिल्प आहे हे साधारण 4 इंचाचं शिल्प आहे. एवढंच शिल्प झालंय ते. 12-13 फुटांपासून 4 इंचांपर्यंत या कलाकारांनी वेगवेगळ्या आकारांमध्ये ही कथा घडवली. या कथेमधला गाभा कुठंही त्यांनी तुटू दिला नाही. हे आपल्या कलाकारानं घेतलेलं स्वातंत्र्य आहे बरं का. आणि ते इथं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. अशीच एक शिवाची अतिशय सुंदर कथा येते. तुम्हाला सगळ्यांना भगीरथ माहिती असेल. तो सगर राजा होता. सगर पुत्रांनी अश्वमेधाचा यज्ञ करायला घेतला. तो एका ऋषींच्या आश्रमामध्ये इंद्रानं हळूच तो घोडा सोडला. ते आणायला गेले. ऋषी चिडले. ऋषींनी त्यांना शाप दिला. शाप दिल्यानंतर ते सगळेच तिथे भस्म झाले. शेवटी सगर त्यांना शोधत शोधत त्या ठिकाणी गेला व म्हटलं यांची काही चूक नाही, याला शाप द्या. असं म्हटल्यानंतर ते म्हटले ठीक आहे. त्या स्वर्गामध्ये वाहणाऱ्या गंगेचं पाणी ज्या वेळेला या पाताळ्यातल्या सगरपुत्रांच्या राखेला लागेल त्यावेळेला त्यांना मोक्ष मिळेल, त्यावेळेला त्यांना मुक्ती मिळेल. त्या आली का पंचायत, काय करायचं असं म्हणून युग लोटली, अनेक पिढ्या गेल्या आणि मग त्याच पिढीमध्ये भगीरथ जन्माला आला. म्हणून आपल्याकडे जे खूप कष्ट घेतात त्यांना भगीरथ प्रयत्न म्हणतात. त्यानं ठरवलं, त्यानं तपश्चर्या केली. तपश्चर्या करून त्यानं गंगेला प्रसन्न करून घेतलं. गंगेला प्रसन्न करून घेतल्यानंतर तो प्रचंड मोठा प्रवाह जर पृथ्वीवरती आला तरी अखंड पृथ्वी वाहून जाईल असं म्हटल्यानंतर त्यानं शिवाची आराधना केली. शिवाची आराधना केल्यानंतर शिव प्रसन्न झाले. तो म्हटला या तुझ्या जटेमध्ये तिला स्थान दे आणि एक जटा मोकळी करून दे म्हणजे तिचा प्रवाह अजून थोडा कमी होईल. तो कमी झालेला प्रवाह वाहायला लागला. वाटेत जन्नू ऋषी होते. त्या जन्नू ऋषींच्या कानातून ती वाहायला लागली. त्यानंतर ती जान्हवी झाली आणि मग प्रवास करत 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 या सगर पुत्रांपर्यंत ती नदी पोचली आणि मग सगळे पुत्र इथं मुक्त झालेले आपल्याला बघायला मिळतात. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ अशा तीनही ठिकाणी प्रवास करणारी अशी ती त्रिपथगामिनी झाली. बरं, आपले कलाकार हे शिल्प एवढ्यावरती सोडतील तर ते आपले कलाकार कसले. मग काय घडलं, एका बाजूला हे सगळं चालू होतं आणि दुसरीकडे आपले नारद मुनी कैलास पर्वतावरती गेले. पार्वतीला भेटले. म्हटले अहो तुम्ही इथं काय करताय. म्हटले काय नाही,
चालू असतील काहीतरी पार्वतीची कामं. म्हटलं अहो पण तिकडं काय चाललंय बघितलं का? म्हटले नाही, काय चाललंय? अहो ती कुणीतरी गंगा म्हणे शिवाच्या डोक्यावरती जाऊन बसली. आता ही चिडली, तावानं तिकडं आली. आल्यानंतर तुम्ही जर इथं बघितलं तर तिचे पाय बघा, तिच्या कमरेवरती ठेवलेला हात बघा. तिचा एक हात तिनं वरती उचलून शिवाला विचारलं की अहो हे चाललंय काय? मी 4 दिवस काय माहेरी गेले का? असाच प्रश्न विचारला असेल ना तिनं. बर, ज्या कलाकारांनी चिडलेला नरसिंह कोरलाय, घाबरलेला हिरण्यकश्यपू कोरलाय, त्यांना ही प्रश्न विचारणाऱ्या पार्वतीचा चेहरा नसेल कोरता आला. पण कुठल्या तरी नालायकांना बरोबर त्या चेहऱ्यावरती घण घातलाय आणि ते भाव नष्ट करून टाकलेत. नाहीतर काय दिसलं असता होय शिल्प. आणि मग तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एक हात हा पार्वतीच्या मानेवरती आहे आणि मग ते तिची समजूत काढतायत की अगं बाई इथं भगीरथ बघ, ते जन्नू ऋषी बघ, ते खाली सगरपुत्र बघ, तो गंगेचा प्रवाह बघ. असं करून मग त्याने ते सगळं समजावून ती पार्वती तिच्या घरी गेली असेल. अहो साक्षात शिव या गोष्टीला चुकले नाही. तुम्ही मी तर साधे पुरुष आहोत, आपली काय कथा. तर या मंदिरामध्ये अशा संपूर्ण भावभावना या देवांना त्यांनी जोडून टाकल्यामुळं हे देव ना आपल्याला आपलेसे वाटतात. आणि त्याच वेळेला त्यांचं तात्विक आणि आध्यात्मिक रूप देखील आपल्याला कळतं. शिवाचं हे अतिशय महत्त्वाचं रूप म्हणजे हा नटराज. या सृष्टीची उत्पत्ती झाली. उत्पत्ती झाल्यानंतर तुम्हाला ही सृष्टी वाढवायची आहे. तुम्हाला ही सृष्टी त्याच पद्धतीनं हळूहळू पुढे न्यायची आहे. आणि ते सगळं करत असताना तुम्हाला त्यासाठी लागतो तो एक विशिष्ट नाद. तुम्ही स्वयंपाक करा, तुम्ही गाडी चालवा, तुम्ही भाषण करा, तुम्ही गाणं म्हणा, तुम्ही नाच करा, तुम्ही वादन करा, या सगळ्याला लागतो तो एक विशिष्ट नाद, एक रिदम. आणि मग ज्या वेळेला तो नाद तुटतो त्यावेळेला जे होतं त्याला म्हणतात प्रलय. आणि तो प्रलय होऊ नये म्हणून शिव आपल्या नृत्यातून या संपूर्ण सृष्टीचा नाद बांधून ठेवायचं काम करतात. तुम्ही सगळ्यांनी शास्त्रीय संगीतामध्ये आवर्तन ऐकलं असेल. 3 तालाचं आवर्तन आहे. 10 दिन धिंदा, 10 तीन धिंदा, 10 तीन तिंदा, 10 दिन धिंदा. त्या 10 नंतर परत तो समेवरती येतो आणि परत ते नवीन आवर्तन चालू होतं, परत नवीन आवर्तन चालू होतं. कधी ते लवकर होतं, कधी ते स्लो होतं, कधी ते पटपट होतं, कधी ते अशी अनंत आवर्तनं चालू असतात. आणि त्या प्रत्येक आवर्तनानंतर समेवरती येण्यासाठी ती टाळ वाजवली जाते. ती टाळ इथे आपल्याला दिसते. त्याच्या हातामध्ये नाद सांभाळणारा डमरू आपल्याला दिसतो. या संपूर्ण सृष्टीला चेतना देणारा अग्नी त्याच्या हातामध्ये दिसतो. हे सगळं बघत बसणारी आश्चर्यचकित पार्वती इथे दिसते. त्याचा एक पाय पूर्ण खाली दाबलेला आहे. जे नष्ट करायचं आहे, ज्यांचं सृष्टीवरचं काम संपलेलं आहे, जे त्रास देणार आहेत त्यांना दाबतोय. आणि जे काही चांगलं आहे, जे काही मोठं आहे, जे काही ठेवायचं आहे त्यांना पुढं जाण्यासाठी त्यानं मार्ग इथं ठेवलेला आपल्याला दिसतो. हा शिव नृत्य कुठल्या स्टेजवरती करतोय बरं? त्याला पण नाव आहे आपल्याकडे. तो नृत्य ज्या व्यासपीठावरती करतो त्या व्यासपीठाला नाव आहे चिदंबरम, चिद अंबरम. साक्षात कॉस्मिक स्टेज, साक्षात परमब्रह्मांडच हे ज्याचं नृत्याचं व्यासपीठ आहे. असा हा शिव केवढा मोठा असेल. आणि मग तो शिव आपल्याला त्या नृत्यातून कळतो. आणि मग एक गोष्टीची जाणीव आपल्याला होऊन जाते की या प्रचंड मोठ्या माहीत नसलेल्या ब्रह्मांडावरती तो जे नृत्य करतो ना, त्या ब्रह्मांडाच्या एका सूर्यमालेच्या, एका ग्रहमालेतल्या, एका ग्रहावरच्या, एका देशातल्या, एका राज्यातल्या, एका शहरातल्या, एका कॉलनीतल्या, एका बिल्डिंगचे कुणीतरी आपण सेक्रेटरी असतो. आपलं अस्तित्व हे एवढंच आहे. पण तरीसुद्धा मी माझ्यासाठी, माझ्याकडून, माझ्यामुळे या संपूर्ण गर्तेमध्ये आपण जे अडकून बसतो ना, या गर्तेतून मोकळं करायचं काम हा शिव आपल्यासाठी करतो. आणि हेच तत्वज्ञान पुरुष आणि प्रकृतीच्या रूपानं या महान बसवण्णांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आज तुमच्यासमोर जे काही मला मांडता आलं ना, ती फक्त पोपटपंची आहे बरं का. मला जे काही मिळालं ते माझ्या गुरूंकडून मिळालंय. आणि ते तसंच तुमच्या पुढं मांडण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे मला शून्य ह्याच्यातलं कळतं. माझे गुरु नेहमी सांगायचे, ही मंदिरं आपल्याला काय देतात बरं?
तर ही मंदिरं जिज्ञासूंना प्रश्न देतात, थकलेल्यांना आसरा देतात, तहानलेल्यांना पाणी देतात. ही मंदिरं कलाकारांना प्रेरणा देतात, नास्तिकांना आस्तिकत्वाचा रस्ता दाखवतात. ही मंदिरं भरकटलेल्यांना वाट दाखवतात, प्रश्न नसलेल्यांना उत्तर देण्याचं काम ही मंदिरं आपली करतात. ही मंदिरं प्रत्येकाला जे काही पाहिजे ते सगळं देतात. फक्त या मंदिरांना आपण जपलं पाहिजे. आडवाटीवरची मंदिरं आपण सांभाळली पाहिजेत. त्या ठिकाणी दीपोत्सव साजरे केले पाहिजेत. तिथं आपण गेलं पाहिजे. ती जागा परत त्याच्या परमवैभवापर्यंत आपण पोचवली पाहिजे. तर आपण कुठंतरी जे काही या संपूर्ण स्थपतींनी, कलाकारांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे त्याचे आपण पाईक ठरतो, त्याचे आपण देणेकरी ठरतो. आणि ही भावना मनामध्ये ठेवून आपण सगळेजण आज या ठिकाणी थांबूयात. माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी हात जोडा. आपण गुरुवंदनानं या कार्यक्रमाचा शेवट करूयात. सगळ्यांनी हात जोडा. शक्य असेल तर डोळे बंद करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. वीरशैव विजनचे विशेष आभार. प्रेम आपण या निमित्तानं परत एकदा जागूया आणि वचन घेऊया की मंदिरं आपण त्यांच्या परमवैभवापर्यंत आपण परत पोचवू. धन्यवाद. धन्यवाद सर.